आपण बनवणार आज मसाले भात वेगळ्या पद्धतीने मसाला वाटून. मग मी त्यासाठी साहित्य घेतलेलं कांदा घेतला आहे, खोबरं घेतले, कढीपत्ता घेतला आहे, शेंगदाणे घेतले, कोथिंबीर घेतली, लसूण अद्रक घेतले आणि टॅमॅटो पण घेतले. हे तर इंद्रायणी तांदूळ आहे आणि वाले हे धुवून घेते. एका पाण्याने धुवून घ्यायचं आणि त्याला झाकण लावून ठेवून द्यायचं. ते कोरडं होतं आहे थोडं. तर आपण कांदा परतून घेऊया. असापैकी लाल करून घ्यायचा थोडा कांदा. खोबरं पण लसूण टाकून घ्यायचा त्याच्यात. खोबरं परतून आलं का लसूण खोबरं ते सर्व वाटून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यात. बघा असं बारीक वाटायचं. त्याच्यात कुकर ठेवते आणि त्याच्यात 3 पळी तेल ओतून घेते मी. बघा 3 पळी तेल ओतून घेतले. राई टाकून मोहरी टाकून घ्यायचं. मोहरी अशी तडतड वाजली पाहिजे. बघा बरं. त्याचं कढीपत्ता टाकून घ्यायचा 2-3 पाने. मग किती मस्त कढीपत्ता. 2 चमचे मीठ टाकून घ्यायचं. मीठ चवीनुसार टाका तुमच्या. लाल तिखट टाकून घेते 2 चमचे. कांदा मसाला टाकला आहे 1 चमचा. हळद टाकले अर्धे चमचे आणि धना पावडर पण टाकते 1 चमचा. मग हे फ्राय करून घ्यायचं मस्तपैकी मसाले. तर शेंगदाणे टाकून घ्यायचं. शेंगदाणे असे कुरकुरीत भाजले पाहिजे. बघा अशा प्रकारे मस्त कुरकुरीत भाजून घ्यायचं. त्याचं हे वाल कोणी पावटा म्हणतं ते टाकून घेतले. बटाटे धुवून टाकून घ्यायचे. अशा फोडी करून घेतलेल्या ते पण असं मस्त फ्राय करून घेते त्याच्यात तेलात. बघा कसं फ्राय केलं आहे. त्याच्यात टॅमॅटो टाकून घ्यायचं. मस्त करून चौकोन हलवून घ्यायचं. मस्त नॉर्मल टमाटर मऊ झाले पाहिजे, लई नाही. बघा हे मसाला टाकून घेते पिसलेला. ते पण हलवून घेते मस्तपैकी. मस्त फ्राय करून घ्यायचा तेल सुटतपर्यंत असं मस्त. बघा किती मस्त हलवून घेतलं. त्याला बघा तेल सुटले. आता आपण ना त्याच्यात पाणी ओतून घेऊया. 2 ग्लास हे केलं होतं. इंद्रायणी तांदूळ घेतलं तर तो 2 ग्लासच फुल भरून पाणी ओतणार आहे मी. आणि थोडं अजून ओतते. इंद्रायणी लगेच शिजत असे चिकट भात होतो मस्त त्याचा. एवढा किती भारी टाकून घेते तांदूळ आणि कुकरचं झाकण लावून घेते मी आणि 2 शिट्ट्या करून घेते. 2 शिट्ट्या झालेल्या आहे. बघा किती भारी झाला भात, मसाले भात.